आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी मिसळ रेसिपी। ही रेसिपी पटकन होणार आहे, जास्त मेहनत न घेता टेस्टी अशी मिसळ तुम्ही घरच्या घरी पटकन बनवू शकता। मोड आलेली मटकी घेतलेली एका भांड्यामध्ये पाणी, अर्धा चमच मीठ, हळद घेऊन आपल्याला ही मटकी 5 मिनिटांसाठी चांगली उकळून घ्यायची आहे। त्यानंतर काही आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे, धणे घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, थोडंसं दालचिनी, तमालपत्र आणि काळी मिरी चांगली भाजून घ्यायची। अर्धा चमच तेल घेतलेले, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण, आलं, काही कडपत्त्याची पानं आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिट मटकी व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर मटकी अशा प्रकारे चांगली शिजली जाते। तर मटकी आणि पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। खडे मसाले आणि ओलं वाटण जे होतं त्याची बारीक पेस्ट अशी करून घ्यायची। मसाला आणि पेस्ट करून झालेली आहे। त्यानंतर मटकी परतून घेणार आहोत। 1 चमच तेलामध्ये जिरं, मोहरी, बारीक चिरून घेतलेला कांदा, मटकी व्यवस्थित परतून घ्यायची, ती साईडला ठेवायची। त्यानंतर आता तरी आपण बनवून घेणार आहोत। एक छोटी वाटी तेल घेतलेले आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमच तरी मसाला, 1 चमच काळा मसाला, अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच चटपटीत मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर गरजेनुसार पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, तरी तुपात हा रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे। तर झणझणीत अशी झटपट होणारी मिसळ खाण्यासाठी तयार आहे।